दारूच्या नशेत अतिवेग आणि बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या दुचाकीस्वाराच्या धडकेत गंभीर जखमी झालेले निर्भीड पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते गणपत तावाडे यांचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण आलापल्ली परिसरात शोककळा पसरले। त्यांच्या उपचारादरम्यान खूप खर्च झाल्यानं मुख्यमंत्री सहायता निधीतून 20 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करावी, कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरी देण्यात यावी, दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या संबंधित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्यात। निधनाच्या दिवशीच पोलीस उपअधीक्षक कार्यालयात या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आले। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 डिसेंबर रोजी संपूर्ण आलापल्ली गावात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। पार्थिव आलापल्ली इथं आणताच नागरिकांचा संताप उफाळून आलाय। न्याय मिळेपर्यंत पार्थिव न उचलण्याचा निर्धार करत आंदोलनकर्त्यांनी मुख्य चौकात ठिय्या आंदोलन सुरू केलं। या आंदोलनात गणपत तावाडे यांच्या पत्नी स्वतः सहभागी होऊन ठिय्या आंदोलनात बसल्या होत्या। न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक अहेरी आणि पोलीस उपअधीक्षक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली। त्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनास तात्पुरता विराम देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी। माझा परिचय मी रमेश मडावी। आज बौद्ध समाज आलापल्ली सामाजिक स्तरावर आजचं हे जन आंदोलन आहे की स्वर्गीय गणपत तावाडे याच चौकाच्या गलीमध्ये रोडच्या बाजूला असताना एक सरकारी नोकरदार पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करतो, दारूच्या नशेमध्ये गणपत तावाडे यांना गाडी ठोकली। अवैध स्पीड मध्ये गाडी होती आणि त्या दुचाकीच्या धडकेमध्ये गणपत तावाडे पडले आणि तसेच कोमात चालले गेले। 9 तारखेला घटना घडली आणि कालच्या डेट मध्ये ते एम्स हॉस्पिटल ऑपरेशन चंद्रपूरचा मेहर हॉस्पिटल मध्ये झाला। त्याच्यातून ते कोमात गेले। त्याच्यानंतर त्यांना रेफर नागपूरच्या एम्स हॉस्पिटल मध्ये नेले आणि काल 3:30 वाजता पहाटे त्यांचं निधन झालं। आज त्यांचा अंत्यविधीचा सोहळा होता आणि आता 10 दिवसापर्यंत पोलीस स्टेशन अहेरीला FIR केला होता अज्ञात व्यक्तीने आणि कालच्या डेट पर्यंत काही समाजाच्या लोकांनी FIR केला आणि काल तर त्यांनी सांगितलं की अटक केलेला आहे म्हणून। आज आता आंदोलनामध्ये येऊन तिथल्या ठाणेदारांनी सांगितलं की आम्ही अटक केलं। चल, त्यांनी अटक केली इथपर्यंत ठीक आहे, पण काय पोलीस डिपार्टमेंट आणि महाराष्ट्राचं सरकार पोलिसांना अशा प्रकारच्या गाड्या चालवायची ट्रेनिंग देते का? हा माझा प्रश्न मुख्यमंत्र्याला आहे। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी याला भूमिका स्पष्ट करावी की या राज्यातल्या पोलिसांना असं दारूच्या नशेत गाड्या चालवून मारायचं परवानगी आहे का? ही भूमिका त्यांनी स्पष्ट करावी। या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये जर असं दारूच्या नशेत पोलीसवाले जनतेवर गाड्या चालवून जर मारल्या जात असेल तर तुम्ही हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र कलंकात, मग अशी जर घटना घडत असतील तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजेत की तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन चालता येत नाही। तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, तुम्ही गृहमंत्री आहात, राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि जर असा प्रकार जर या जिल्ह्यात घडत असेल काय अर्थ आहे? आमच्या डिमांड आहेत की या घटनेमध्ये ज्या पीडित परिवार डेथ झाला त्याच्या कुटुंबाला 20 लाख रुपयाची आर्थिक मदत मुख्यमंत्री फंडातून देण्यात यावी आणि त्याच्या मुलाला सरकारी नोकरीची एक संधी द्यावी। याचं एग्रीमेंट एक तर प्रशासनाने द्यावं नाही तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं। जर दिलं नाही हे आंदोलन चालत राहील, एवढं माझं मत आहे। शासनाने त्याची दखल घ्यावी आणि हा प्रश्न सोडवावा, तर आम्ही पुढील अंत्यविधीचा कार्यक्रम करू, नाहीतर डेड बॉडी परत आम्ही इथं आणू आणि जोपर्यंत सरकार न्याय देत नाही तोपर्यंत आमचं निरंतर आंदोलन चालू राहील। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। जागेवर माझा माणूस मेला, त्याला अटक केले नाही आतापर्यंत आणि माझ्या कुटुंबाचा करता असल्यामुळे मला त्याचा आर्थिक मदत मला किती लाखोंचं कर्ज झाला, 5 लाख रुपये कर्ज झाले, ते भरपाई मला भेटली पाहिजे। त्याला अटक केली पाहिजे। माझ्या कुटुंबाला एक काही नाही काहीतरी, माझ्या मुलासाठी काहीतरी एक आर्थिक माझे कामानिमित्त काही एक काम मिळाला पाहिजे। माझ्या कुटुंबाचा हे करता मानून गेल्यामुळे मी निराधार झाले। मी निराधार होऊन खाली आहे, मी काही काम करत नाही। मला सगळे न्याय मिळाले पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे, सगळे माझे न्याय दूर झाले पाहिजे, एवढीच माझी पोलीस मुख्यमंत्री का हो कसं का हो, मला सहायता निधी 20 लाख मला मिळाली पाहिजे। सगळे मला सगळे मुलीला किंवा मुली डिपार्टमेंट कुठेही देव, माझ्या मुलाला एक नोकरी झाली पाहिजे, एवढी माझी विनंती आहे। हे भगवान।
कधी माझ्या मुलाला सरकारी डिपार्टमेंटचा व्यक्ती मारल्यामुळे पोलीस पोलीस डिपार्टमेंट मध्ये आम्हाला डिपार्टमेंट नोकरी. मध्येच नोकरी आहे झाले त्यांनीच माझ्या नवऱ्याला मारले, माझा घात केला, माझ्या मिस्टराचा घात केला. मला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मुलाला एक सरकारी ड्युटी भेटली पाहिजे. माझी निराधार, माझ्या घरी एवढा मोठा कुटुंब आहे. मोठा